आता सगळ्यात पहिलं काम काय करतील तर लाडकी बहीण योजना बंद करतील। 1 वर्षापेक्षा जास्त झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही। आणि माझ्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही। पण जयकुमार भाऊ, अनुप भैया, केवळ आता माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवण्यात मला इंटरेस्ट नाही। आता मोदीजींनी सांगितलंय लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी लखपती दीदी झाल्या। आता पुढच्या 4 महिन्यामध्ये अजून 50 लाख होणार। 1 कोटी बहिणी मी या ठिकाणी लखपती दीदी करतोय। हा आकडा थांबणार नाहीये। पण मी ज्यावेळेस पुढच्या वेळी धुळ्यात येईल, महापौर बसल्यानंतर येईल, त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारणार पालकमंत्री महोदय, आमदार महोदय आणि महापौरांना की माझ्या धुळ्यातल्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी या ठिकाणी केलं। आता या धुळ्यामध्ये आपली महानगरपालिका आल्यानंतर या दोन्ही बाजूला बसलेल्या होणाऱ्या नगरसेवकांना सांगतो, तुम्हाला मी या ठिकाणी ही टास्क देऊन जातोय, तुमच्यावर जबाबदारी टाकून जातोय। माझ्या लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लखपती दीदी हे बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकून या ठिकाणी जातोय। बोली खानदेश मराठी न्यूज।